खेळाडू इकडे तिकडे दिसला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। नियम क्रमांक 3, जर आपला 12वा खेळाडू पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणजेच समालोचन कक्षापर्यंत पोहोचला नाही तर 3 धावांनी पॅनलाइज केलं जाईल। यस, आणि पॉवर प्लेचा नियम देखील पहा। P1चं षटक जिथे असेल तिथे प्रथमतः 2 खेळाडू बाहेर असतील, नंतर सेकंड ओव्हरला पॉवर प्ले, सेकंड ओव्हर पॉवर प्लेला 3 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि फक्त रिव्ह्यू पंचांसाठी असेल। बीमरसाठी आणि रनआउटसाठी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात। कोणताही खेळाडू पंच कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात। आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वाचा नियम म्हणजेच शिस्त तुम्हाला मेंटेन करायची आहे। त्याचबरोबर आज बऱ्याच मॅचेस असणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी असं 25 मिनिटांचं कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। पहिली 4 षटकंही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करावी लागतील, अन्यथा मात्र 5व्या षटकादरम्यान तुम्हाला एक खेळाडू बाह्य वर्तुळामधून अंतर्वर्तुळामध्ये शिफ्ट करावं लागेल। ही पेनल्टी सुद्धा असणार आहे। पंचांना कोणताही डिसिजन जर का डिप्लोमॅटिक आढळला तर पंच कोणत्याही क्षणी कोणत्या डिसिजनच्या दरम्यान खरं तर रिव्ह्यू घेऊ शकतात, म्हणजे DRSचा वापर करू शकतात। कोणत्याही खेळाडूला खरं तर कोणताही रिव्ह्यू ही मुभा नसणार आहे, ही फॅसिलिटी नसणार आहे। अर्थातच आपण या संपूर्ण स्पर्धेची काही नियमावली पाहिली आहे। चेक, आपण फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचा। LBW म्हणजे लेग बिफोर या स्पर्धेचा नियम असेल आणि या पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल। पंचांनी जर एखादा गोलंदाज थ्रो गोलंदाज केला तर कोणताही खेळाडूने त्यांच्यावर प्रेशर आणू नये याची दक्षता सर्व खेळाडू घेतील। पंचांना जर वाटलं थ्रो गोलंदाज तर ते बिंदास्त थ्रो गोलंदाज बाहेर काढू शकतात, याची सर्व खेळाडूने दक्षता, कोणीही त्यांच्याशी आर्ग्यू करू नये। अर्थातच आपले जे ऑफिशियल पंच आहेत त्या पंचांना आपण अधिकार दिलेत की कोणताही गोलंदाज जर का आक्षेपार्थ आढळला तर मात्र नक्कीच पहिल्या बॉलपासून जी कारवाई होईल नो बॉल, त्या नो बॉलवर मात्र काही धावा अगदी मी म्हणेन पॅनल्टी म्हणून दिल्या जातील आणि त्या गोलंदाजाला मात्र संपूर्ण खरं तर स्पर्धेमात्र मात्र गोलंदाजी करता येणार नाही आहे। स्पर्धेचा हा एक कडक नियम याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्पर्धा आपल्या अभिमानाची, स्पर्धा आपल्या स्वाभिमानाची, स्पर्धा आपल्या तालुक्याची आणि आपल्या तालुक्याचं क्रिकेट उंचावण्यासाठी, आपल्या तालुक्याची क्रिकेटची कक्षा रुंदावण्यासाठी स्पर्धेला आपण आज घेऊन आलोय। शेडगेवाडी संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत अजून देखील पोहोचलेला नाही। पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आला नाही तर आपल्याला पेनल्टीला, पहिल्याच मॅचमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या। आम्ही वारंवार कॉल आपल्याला देणार नाही आहोत, याची दक्षता घ्या। 12वा प्लेयर नसेल तर 2 धावांची पेनल्टी। यस, याच दरम्यान आपण स्वागत करूयात पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय पैलवान अजितदादा पाटील यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाच्या स्वरूपात आपल्या समवेत जोडले गेलेत। सागरदादा फराड, याच दरम्यान पंचांकडे अपील केली आहे मात्र पंच टस से मस नाहीत आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय। शिवतेज 11 करुंगलीचे संघ मालक महादेव दादा यांचं, मारुती दादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर या। स्वागतम, सुस्वागतम। फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, खेळाडू तैनात जरूर आहे। पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय तुषारच्या स्वरूपात, तो म्हणजेच आर्यन 11 शेडगेवाडी या संघाला। जसं आपण पाहतोय सुमधुर संगीत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकणार आहोत। टायमर जरूर लावलेला आहे आमच्याकडे। 10:47 पहिला चेंडू पडलाय। 10:50 झालेत।
यस, इंटरनॅशनल रूल आपला आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील रूल आहे. आपण जर पाहिलं ना तर 4 षटके आपल्याला 20 मिनिटात संपवायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावं लागेल. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलेत ना तर भोईर सर आणि त्यांच्याबरोबर नितेशजी भोईर सर आणि त्यांच्याबरोबर निकेश ठोंबरे सर हे निखिल ठोंबरे सर आपल्याला आपल्या समवेत ऐकायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज सचिन शेडगे, शेडगेवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, ऑलराऊंडर परफॉर्मर शेडगेवाडी संघाचा सचिन शेडगे. उंच कोरा फलंदाज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष पवार, गोलंदाजी मार्कवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा कॅचची संधी, कुठेतरी लॉलीपॉप जेल होता, मात्र हाताला ब्रश करून गेला चेंडू आणि एकेरी धाव. कुठेतरी गोलंदाजाने संधी निर्माण केली होती, त्या संधीचं मात्र सोनं या ठिकाणी करता आलेलं नाही. SP संदीप पाटील कुठेतरी सुरेख असा प्रयत्न केला. संपूर्ण 3 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरपूर सारे मान्यवर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यस, आणि आयोजकांचा एक कॉल आहात. आपण संपूर्ण खेळाडू आयोजकांपैकीच एक भाग आहात. ज्या खेळाडूंची आता सध्याला मॅच नाही त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या चारही बाजूला उभे राहा, कारण स्वयंसेवक म्हणून उभे राहा. आपली स्पर्धा आहे कशी निर्विघ्न पार पडेल आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात कसा येईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. सूर्य कसा फटका आज जर पाहिलंत ना तर शुक्रवारचा वार आणि हा आलाय फलंदाज सचिन शेडगेच्या बॅटमधून. हाय अँड हँडसम वार षटकार, पहिला षटकार या SMWPL म्हणजेच माफ करत चौकार आलाय, पहिला चौकार आलाय. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 मधील पहिला चौकार आलाय सचिन शेडगे यांच्या बॅटमधून. यस, खेळाडूने षटकार दिलाय. ही खेळाडू वृत्तीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. ही आहे खेळाडू वृत्ती. अंपायरने जरूर चौकार दिलेला, मात्र खेळाडूने सांगितलं चूक सुधारा, चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. पहिला षटकार आलाय. यस, खेळाडूने सर नितेश सर खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवली आहे. आमच्या अंपायरला दुरुस्ती केली की चौकार नसून षटकार आहे. ही आहे खेळाडू वृत्ती. ही आहे स्वराज्य बत्ती शिरा आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनची शिस्त, क्रिकेटवरील प्रेम, क्रिकेटवरील नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळते. भूषण आता स्ट्रायकिंग एंडला, पुन्हा एकदा चेंडू टोलवला हलक्या हाताने, खेळाडू त्या ठिकाणी तैनात 30 यार्ड सर्कलमध्ये. मात्र एकेरीला दुहेरीपासून कन्वर्ट करण्यात यश आलेलं आहे. तिहेरीत कन्वर्ट करण्यात यश येईल का, पाहूया काय घडतंय. 2च धावा, 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडाच्या मोबदल्यात 13 धावा, 2 षटक समाप्त. आता मात्र 5 खेळाडू आपण बाउंड्री रायडर म्हणून ठेवू शकता, कारण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू आणि त्यानंतर पॉवर प्ले नंतर आपण 5 खेळाडू आपण ठेवू शकता. चला तर असं स्पीडअप घ्यायचं आहे. आता जर आपण पाहिलं ना तर घड्याळामध्ये 10:54 झालेत, म्हणजेच आपल्या भात्यातील 10 मिनिटे समाप्त झाले. तिसरं षटक आपण हाताळत आहे, याची दक्षता घ्या. शिवमारे आयकॉन चॉईस खेळाडू या संघाचा. तुषार शिवमारे एक चॉईस खेळाडू म्हणून या संघातून खेळताना पाहायला मिळत आहे. विकासांना मोहरे पाटील यांच्या मालकीचा हा संघ, विकासांना मोहरे हा संघ आपण खेळताना पाहायला मिळतो. या संघाचे व्यवस्थापक जर पाहिलेत ना दीपक तात्या यांना पाहायला मिळत आहे. डगआउटमधून देखील आपल्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी गाईड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला जरासा स्पीडअप ठेवा. 10 मिनटं झालेत. 10 मिनिटामध्ये आपल्याला अक्षय 2 षटक हाताळायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच घ्यावा लागेल. आपण पाहू शकता व्यासपीठावर आपल्या असोसिएशनचे विद्यमान संपूर्ण मंडळी आपण पाहू शकता. आमिर भैया मुलानी यांना आपण पाहू शकता. खास क्रिकेटसाठी एक वेड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं ना, आमिर भैया यांच्या माध्यमातून आपण कोकरूड या ठिकाणी पाहतो. सुरेख अशा स्पर्धा, डे नाईटच्या स्पर्धा असतील. आमिर भैया मुलानी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आत्ताच नुकतीच पार पडलेली मानाचा अध्यक्ष चषक यामध्ये देखील त्यांची प्रमुख अशी भूमिका आपण पाहिली होती. आणि ज्या वेळी क्रिकेट म्हटलं ना, तर ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस 32 शहरामध्ये क्रिकेट करायचं म्हटलं ना, सामने आयोजन करायचेत, त्यावेळेला आमिर भैया मुलानी यांचा खारीचा वाटा नक्कीच असतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू टोलवला. खेळाडू गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. एकाच पटरीवर 2 ट्रेन धावत होत्या, मात्र ॲक्सिडेंट होण्यापासून वाचलाय. ट्रॉफी पाहू शकता आपण, चमचमत्या ट्रॉफी या स्वराज्यवती शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा क्रिकेट असोसिएशनच्या या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहू शकता. यस, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आणि या चेंडूवर मिळत आहेत 6 धावा, म्हणजे 7 धावा टोटल या चेंडूवर. कुठेतरी बीमर पद्धतीचा चेंडू हाताळायला पाहायला मिळाला. गोलंदाज तुषार शिवमारे चॉईस खेळाडू आहे. भूषणच्या बॅटमधून आला षटकार. लॉलीपॉप चेंडू होता, त्याचा मात्र खरपूस समाचार आजच्या दिवशी घेतलाय. आज जरा रविवार नाही, मात्र शुक्रवार दिवशी देखील मी चिकन खातो, मी नॉनव्हेज खाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवून दिलं. यस, ज्यावेळेस इनिंग ब्रेक होईल त्यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा सुरेख असा लॉलीपॉप चेंडू दिला होता, मात्र सचिन याला त्याचा खरपूस समाचार घेता आलेला नाही. आज जर पाहिलं ना, संपूर्ण दिवसभरामध्ये आज आपले स्वीट जारावेमधील नवी मुंबईमधील एक गोड आवाज नितेशजी भोईर सर, त्यांच्या समवेत विशालजी ठोंबरे सर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू टाईना जरूर आहे, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार, सीमा रेषे पार चौकार. पाहिलं ना, एक खेळाडू नक्कीच नो बॉल काउंट नाही करणार, नंतर एक आला. कंप्लीट झाला.
शिस्त ते पुढच्या वाटचालीसाठी मात्र रुजू होतील. पहिला बॉल आपण पाहताय आणि पहिल्या बॉलवर आक्रमकतेनं सुरुवात करत असताना स्टँड अँड डिलिव्हर. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच पासून आक्रमकतेनं ज्यानं या इनिंगला सुरुवात केली होती आणि या मॅचमधली या षटकाचा शेवटसुद्धा गोड होताना आपल्याला पाहायला मिळेल. DJ मास्टरला आम्ही थोडं थांबू. तत्पूर्वी मात्र जर का आपण पाहिलं तर स्वराज्य 32 शिराला क्रिकेट असोसिएशन, वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराला यांच्या संयुक्त विद्यमानं स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 HWMPL 2025 वार शुक्रवार 2 मे 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या तमाम अतिथींचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचं टायटल पाहता आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिराला हा तालुका आणि आजूबाजूची 32 गावं आणि पूर्वीची खरं तर बघितलं गेलं तर 32 समृद्ध बाजारपेठ आणि त्यावरूनच 32 शिराला हे नाव मात्र प्रचलित झाले. आज आपण पाहिलं तर 32 शिराला हे सर्व समृद्ध सुजलाम सुफलाम म्हणून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि खरे पाहता भौगोलिक नकाशावर आदराने जे आपण नाव घेतो तेच 32 शिराला आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा थरार आपण एन्जॉय करतोय. शुभ प्रसंगी करूया आपण नामस्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओर द विकेट ड्राईव्ह केलं बॉलला. अगदी आपण पाहिलं तर इथे फिल्डर पाहायला मिळाले. डीपमध्ये बाउंड्री रायडर असल्या कारणानं फलंदाज मात्र नक्कीच परतेल आणि संघाला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 34 या आकड्यावर दुसरा धक्का बॅटिंग करणारी टीम RN11 टीम शेडगेवाडी. डीजे थ्रो गोलंदाजी ही चालणार नाहीये. तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू खेळाडूकडे मात्र ही मुभा ही फॅसिलिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांना जर का कोणताही डिसिजन डिप्लोमॅटिक आढळला तर पंच मात्र DRS अर्थातच टेक्निकल टीमचा खरं तर सपोर्ट घेऊ शकतात. जिथे आपण पाहताय स्पर्धेचा एक मोठा थाटमाट मोठा खटाटोप आणि अगदी राजेशाही स्पर्धा प्रेमाचं प्रतीक खरं तर पिंक अर्थातच गुलाबी रंग ही संपूर्ण थीम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. भव्य दिव्य व्यासपीठ संपूर्ण खरं तर क्रीडांगणाच्या सभोवताली आपण बाउंड्री लाईनचा पडदा जो पाहताय तोही पिंक रंगानं खरं तर मी म्हणेन सजवलाय. फुल टॉस बॉल स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम फटका. फटक्यामध्ये ताकद नजाकत टायमिंग प्लेसमेंट आय हेड कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये कॅमेरामॅन काय टिपलंय आणि काय आपल्याला पाहायला मिळतंय. ओम साई MTC च्या या स्क्रीनवर काय मास्टर वर्क पाहायला मिळते बघा. एव्हरीथिंग इन क्रिकेट इज अन आर्ट. जसं आपण म्हणतो ना बॅटॉ फलंदाजी करतो दॅट इज अन आर्ट. गोलंदाजी करतो दॅट इज अन आर्ट. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात है. द स्काय 32 शिराल्याचा आणि शेडगेवाडीचा खरे पाहता हा सूर्यकुमार यादव. Stop what you're doing and look at this stroke once again and this time काय घडलंय जे घडायला नको होतं आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळतं. आयुष चूक झाली. चूक नव्हे इट्स अ ब्लंडर. ही घोडचूक झाली आहे. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीनं हा झेल ड्रॉप झालाय आणि कसा बॉल सीमारेषा पलीकडे अगदी आपण पाहताय. षटकारासाठी गेल्या 3 सलग चेंडू आणि 3 षटकार रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल पोहोचलीये 52 या आकड्यावर. 52 ऑन द स्कोरबोर्ड आफ्टर 3.4 overs. अनदर 8 balls to spill. Next ball over the wicket. लाइन मागे खेचली आहे. वा वा वा
नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये. रामच्या बॅटमधून आलाय सलग चौथा षटकार मॅक्झिमम. खेचून आणलाय. 4 चेंडू 4 षटकार आणि आपल्या खेळातील नजराणा पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव तर राम आहे परंतु खुंखार हे आहे. क्रिकेटचा विरोधाभास जिथे आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर ना. राम म्हणजे नम्रता, राम म्हणजे विनम्र, राम म्हणजे शांतीचं प्रतीक. हो 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 हो, याही वेळेला उडवलाय, याही वेळेला बॉल गेलाय सीमा रेषा पार. षटकार. राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामची तोडफोड मार जोड गगनचुंबी गगनस्पर्श आणि गगनभेदी षटकारांचे खरं तर मी म्हणेन फवारे. एक बार ये चलते है तो गेंदबाज की चलने नहीं देते, तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काय फलंदाजी केली आहे. 6वा षटकार मारून एक विजयी प्रस्थापत, खरं तर मी म्हणेन एक मोठा विक्रम तो आपल्या नावे प्रस्थापित करेल का. न भूतो न भविष्यते 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचे काही विक्रम आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेत. हर्षल गिब्स, युवराज सिंग, मग त्याच्यामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अनेक प्रतिभावंत खेळाडू, त्याच्यामध्ये केतन म्हात्रेचा आपण उल्लेख करूया. अगदी आपण पाहिलं तर आपले नवी मुंबईचे भूषण पाटील त्यांचे आम्ही उल्लेख करू. आणि उरण रायगडचं क्रिकेट म्हटलं की मग समर्थ कोडे एक नाव मात्र नेहमीच घेतलं जातं. 6 चेंडू 6 षटकार येतील का, पाहायला मिळेल का. तो खरं तर मी म्हणेन स्वप्नातला हा 6व्या चेंडूवरचा षटकार. बॅट ओ ड्राईव्ह केलं बॉलला, थोडा सन्मान दिलाय. अगदी आपण पाहिलं 1 मिळणार. 1 रनसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ती धावसंख्या झाली आहे 65. इनिंगमध्ये 5 सलग 5 षटकार मारणारा फलंदाज आपण जर का पाहायला गेला तर स्क्रीनवरही आपल्याला पाहायला मिळते 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू त्यानं फेस केलेत. 5 × 6 30 म्हणजे जवळजवळ 600चा त्याचा रन रेट आपल्याला पाहायला मिळते. राम म्हणतोय की आम्हाला क्यूट आणि इनोसेंट नाही तर खुंकारच दिसायला आवडतं. मग जगाला जे म्हणायचंय ते म्हणू द्या. अगदी आपण पाहतो राक्षसी फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि अजून एक वार. इट्स टाइम, दिस टाइम इट्स मिसेस. टायमिंग चुकलंय, बॉल हवेमध्ये राहिलाय. सेफ लँडिंग होईल, धावा मिळतील 2 रनसंख्या पुढे जाईल, पोहोचील ती आपल्याला पाहायला मिळतीये. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आमचे आयुष सत्यवान पाटील एक मराठीचे खरं तर मी म्हणेन रायझिंग समालोचक, ज्यांना आम्ही समालोचक म्हणून पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो, परंतु आज ते गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जुळलेत. त्यांचे आवाज आपण ऐकणार आहोत. अवे फ्रॉम द रिच हा बॉल, ही चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळतीये. शरीरापासून थोडासा बाहेर फेकलेला बॉल, जिथे आपण पाहतोय की फलंदाजाला मात्र चौकार षटकार मारण्याची संधी मात्र दिली नाहीये. ही चांगली रणनीती, एक चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना आयुष की इथे रिहर्सल नाही आहे, इथे तुम्हाला परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल, कारण क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे. एखादा नाटक तुम्हाला जर का प्रदर्शित करायचं आहे, एखादं सीन जर का तुम्हाला कव्हर करायचं आहे मूवीमध्ये, तर तुम्हाला मात्र नक्कीच बऱ्याच टेस्ट देता येतील, बरेच तुम्हाला मात्र शॉट्स देता येतात. परंतु इथे रिहर्सल नाही आहे. विद्यमान परिस्थितीमध्ये खेळातील परिस्थिती, खेळातील कंडिशन्स काय म्हणतीये त्यानुसार तुम्हाला मात्र मी म्हणेन रणनीतीमध्ये बदलाव करून
प्लॅनिंगमध्ये बदलाव करून तुम्हाला मात्र परफॉर्मन्स हा द्यावाच लागतो. परफॉर्मन्स दिला की मग तुमच्यासाठी वाजतात त्या टाळ्या आणि सिट्ट्या. परफॉर्मन्स जर का तुम्ही दिला तर होते ते तुमचं कौतुक. ते कौतुक होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर मिस्टर अक्षय. हा हाफ ट्रॅकर बॉल सरळ सोडून दिलाय. पंचही आम्हाला अपडेट करतायत की तुम्ही लाईन मिस करतायत, नियम क्रमांक 22चं तुम्ही उल्लंघन करताय. आणि जेव्हा जेव्हा नियमांचं होतं उल्लंघन मैदानाच्या आतमध्ये तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतील. हा नियम क्रमांक खरं तर 22 आपल्याला पाहायला मिळाला आहे, त्याचं झालेलं हे उल्लंघन. दंडित केलेल्या चेंडूवर धाव मिळते एक, एक्स्ट्रा एफर्ट्स एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावं लागेल. वेस्टेड एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय तयार आहे, समोर राम आहेत. हा फुलटोस, ही चुकीची लाईन आहे. पंचांकडे आमचंही लक्ष असणार आहे. चकवून गेल्या बॉल अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप 1+4 नो बॉलचा इशारा पंचांनी सुद्धा केलाय. स्पर्धा आहे आपली सुपरहिट स्वराज्य वारणा प्रीमियर लीग. पाहूया नेक्स्ट बॉल फ्री हिट. तेव्हा त्याने सांगितलं की विकेटचा आम्हाला अंदाज नाही आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करणं पसंत करू. विकेट कशी रिॲक्ट करते मग त्याच्यानंतर आम्ही रणनीतीमध्ये बदलाव करू. जर का पाहिलं गेलं ना तर 64 षटक फार महागडं राहिलं. त्या षटकामध्ये तब्बल जवळजवळ 5 षटकार म्हणजे 30 धावा आल्या आणि तिथून पुढे मोमेंटम शिफ्ट झालं. आता शेवटचा बॉल शिल्लक असताना अगदी आपण पाहतो की जिथे टार्गेट सेट होईल स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतं आत्तापर्यंत 73 धावा. अगदी 2च फलंदाज बाद झालेत. 73 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्कवर अक्षय डाऊन द ग्राउंड गेले होते रोहित शर्मा स्टाईलनं. खरे पाहता काल आपण पाहिलं ना की शेवटच्या बॉलवर सूर्यकुमार यादवनं जो षटकार लगावला होता ना अगदी तसाच षटकार मारण्याचा मोह. षटक इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय ते संपलंय. म्हणजेच काय तर अगदी एक 2-6-0-4-6 1-2-0-0-0 वाईट, त्याच्यानंतर नो, त्याच्यानंतर 0 1-2, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर एक वाईट बॉल, त्यानंतर एक तो नो बॉल 4 आणि त्याच्यानंतर तोच बॉल डॉट आला आणि मग हा डॉट बॉल. बरोबर षटक संपलं. येस 1-2-0-0 4 चेंडू झाले बरोबर. त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर नो बॉल. शेवटचा बॉल मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर हा इम्पॅक्टफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. इनिंगचा शेवट झालाय गोड, सुरुवात सुद्धा गोड झाली, मध्यान्ह सुद्धा गोड झाला. फार छान खेळ करत असताना प्रेक्षकांनी मनमुराद आनंद सुद्धा घेतलाय. 74 आणि 6 म्हणजे 80 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 81 धावा ह्या तर काढाव्या लागतील, परंतु स्पर्धेचा नियम काय म्हणतंय. स्पर्धेचा नियम असा आहे की जर का सामना बरोबरी सुटला तर मात्र दोन्ही टीम्सना 1-1 गुण मात्र दिला जाईल. म्हणजेच या नियमाचंही आपण पालन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. मुख्य कक्षामध्ये आपण करणार आहोत खरं तर नेक्स्ट मॅचचा टॉस. 32 शिराला क्रिकेट असोसिएशन टीम कॅप्टन आपण आला नाही आहेत. कॅप्टन आपण लगेच या. कॅप्टन उशीर करताय, आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. स्पर्धा आपली फार महत्त्वाची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, त्यामुळे तुमच्याशी संवाद साधणं हाही फार महत्त्वाचा आहे. एका लाईनअपनं आपण बाहेर या. आर्मी इन ब्ल्यू टीम मोहरे संघ एका लाईनअपनं आपण मैदानाच्या बाहेर या. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांची खरं तर कर्मभूमी जन्मभूमी आपण असं म्हणूया. महाराष्ट्र रायगड जिल्ह्यानं
रायगडच्या क्रिकेटला दिलेली ही शिकवण म्हणजेच लाईनअप आणि लाईनअपची ही शिस्त आपण आपल्या या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहणार आहोत. पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला करायचं नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आपण उपस्थित असाल तर लवकर या. टीम कॅप्टन शिव तेज 11 करुंगली, टीम कॅप्टन 32 शिराला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सन्माननीय महेशजी पवार यांना मी इन्व्हाइट करू की यावं आपण आमच्या समवेत. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला करायचं आहे नाणेफेकीचा कौल. महेशजी पवार यांना मी विनंती करतोय की या आपण आपल्या शुभ हस्ते आपल्याला करायचं आहे टॉस. शिव तेज 11 करुंगलेवाडी आणि टीम कॅप्टन करुंगले या आपण. एका बाजूला एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, एका बाजूला यंग ब्रिगेड. दोघी खेळाडू खरं तर दोन्ही खेळाडूंकडे क्रिकेटची जिद्द, क्रिकेटचं साहस, क्रिकेटची चिकाटी आपल्याला पाहायला मिळेल. समोर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टनला विनंती करू की या फ्रेममध्ये या. सन्माननीय उपाध्यक्ष बालकृष्ण पाटील साहेब आणि त्याचबरोबर महेशजी पवार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण कॉल करतोय. छापा काटा नाण्याच्या दोन बाजू. कोण कॉल करेल? शिव तेज 11 करुंगली कॅप्टन कॉल करतील. काटा इज द कॉल अँड काटा आलाय. टॉस जिंकलात. कॅमेरा तुम्हाला पाहतोय. एकंदरीतच पेहराव फार छान आहे. अशी सडपातल बांधा असं म्हटलं की मग क्रिकेटमध्ये करताना आम्हाला पहिल्यांदा आठवण येते हार्दिक पांड्याची, जेव्हा हार्दिक पांड्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टॉस जिंकलात. काय असणार डिसिजन? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं एकंदरीत संपूर्ण हा झगमगाट, हा कटाटोप, ही राजेशाही स्पर्धा सीझनच्या अंतिमच्या टप्प्याला आले. शेवट गोड तर मग तर आयुष्यभर, खरं तर संपूर्ण वर्षभर आणि पुढच्या आयुष्यभर ही स्पर्धा आठवणीत राहिली. कारण स्पर्धेच्या ट्रॉफीज जर का पाहिल्या ना तर अतिशय आकर्षक आहेत. एकंदरीत टॉसही जिंकलात. ट्रॉफी जिंकण्याचा किती प्रयत्न असेल? ट्रॉफी जिंकण्याचा भरपूर प्रयत्न असेल की हे नियोजन पाहता ज्यांनी या नियोजनासाठी सहकार्य केलं आहे त्यांचं खरंच खूप आभार आहे. कारण का हे एका दोघांचं काम नसून सर्व स्वराज्य 32 शिराळा वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 यामध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचं खूप खूप मनापासून आभार. सकाळी अगदी 4 वाजेपर्यंत काही जण घरी गेलेत, परत घरात जाऊन सकाळी फ्रेश होऊन परत मैदानावर हजर झालेत. आम्ही काय लांब असल्यामुळे आम्ही डायरेक्ट मैदानावरती आता आलो आहे, पण ज्यांनी सहकार्य केले त्यांचं खूप खूप आभार. फार छान बोललात आणि नक्कीच शुभेच्छा असेल. कॅप्टन तुमच्याकडे आम्ही फार काही विचारणार नाही आहे. तुमच्याकडे फिल्डिंग आले, परंतु एकंदरीतच हे संपूर्ण आयोजकांची प्रचंड मेहनत, जसं कॅप्टननं सांगितलं की एक करून आज फार युनिटीचा फार छान मेसेज आपण देतोय. अगदी 2 असोसिएशन एकत्र झाल्यानंतर एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या आयोजनाबद्दल आयोजकांची ही मेहनत आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान तुमचा अनुभव कसा राहिला आहे? खास करून आयोजनाच्या बाबतीत जर विचार केला तर कुठल्याही बाबतीत किंवा कुठल्याही नो कॉम्प्रोमाइज अशी स्पर्धा आयोजकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्या आयोजकांना आणि सर्व त्यांच्या टीम मेंबर्सना हार्दिक शुभेच्छा. एक फोटो घेऊया. थँक्यू. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. जाऊया आपण थेट मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय की 5 षटकांच्या सामन्यामध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे, जिथे आपण पाहताय की परिवर्तन हा सृष्टीचा नियम जसं आपण नेहमीच पाहिलंय. महाराष्ट्रातील अजून एक मराठीचे समृद्ध समालोचक निखिल ढोंबरे यांना आपण ऐकणार आहोत. अर्थातच जुन्नर या विभागाला बिलोंग करत असताना आज 32 शिरालचं हे क्रिकेट खरं तर एक्सपोजर त्यांना देण्यासाठी आपण पाहताय खरं तर मायक्रोफोनवर निखिल ढोंबरे संपूर्ण दिवसभरामध्ये आज नवी मुंबईचे मेलोडियस व्हॉइस म्हणून ज्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख केला आहे, विघ्नेश मिडवी सरांचंही खरं तर इथे शुभागमन झाले. त्यांचे आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. स्पर्धा आपण एन्जॉय करताय स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025. धन्यवाद नितेश भोईर सर. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहरे आणि आर्यन 11
शिडगेवाडी संघाने धावा बनवल्यात त्या 80 आणि 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे बॅटर मैदानाच्या आत अक्षय आणि अक्षयच्या जोडीला तुषार. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन आहेत. सचिनचा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे खूप मोठा अपील आहे. लेग बिफोरची शिकार, पहिला धक्का श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेला. विद्यमान आयोजित ही क्रीडा स्पर्धा जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या इन ॲट नंबर 3 सुभाष मैदानामध्ये दाखल आहेत. सचिन चांगली गोलंदाजी, P1चं षटक मैदानामध्ये हाताळत आहेत. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी, सलामीचे फलंदाज बाद करण्यामध्ये त्यांना सुयश प्राप्त आहे. फुलटॉस आहे, फटका इथे सुंदर आहे, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. HWMPL चौकार. सहर्ष स्वागत आहे. इथे बिग हिट, पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती, एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय. अजून एक खणखणीत चौकार. थँक्यू. जबरदस्त फलंदाजी. विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुभाष दाखल झाल्याने बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या पाठमधून आपण पाहिलेत. इथे देखील बिग हिट आहे, उंच चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर झेल अतिशय सुंदररित्या पकडलाय. चांगला झेल, फलंदाज सुभाष फेल. स्पोर्ट फाउंडेशन मोहरे हा संघ थोड्याशा अडचणीमध्ये आपण पाहतोय. P1 मध्ये 2 धक्के 8 धावा त्यांच्या बॅटरने जरूर बनवल्यात. लक्ष भरपूर मोठं आहे. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 16.20चा. पहिल्या षटकामध्ये 8 आल्यात, 2 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावल्यात. गोलंदाजी मार्कवर सचिन शेवटचं अंतिम षटक, अंतिम बॉल टाकण्यासाठी तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित नावामध्ये जित. मैदानामध्ये प्रत्येक संघ पहिल्या सामन्यामध्ये प्रीमियर लीग मध्ये जिंकण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. सचिनचा बॉल फुल टॉस हलक्या हाताने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. दापलकावर धावसंख्या आहे ती 9. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 24 आणि 24 चेंडू 72 धावांची आवश्यकता. संधी देऊया डीजेला.
आणि अविनाशजी जाधव साहेब अंकुशजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि अंकुशजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान जो मात्र स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगच्या वतीनं केला जातोय. मान्यवरांचं विशेष आभार. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला जिथे धावा आल्या 9, विकेट मिळाल्या 2. आता शेवटचे 24 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता आहे. लक्ष फार महत्त्वाचं आहे. पहिलीच मॅच मैदानामध्ये आपण पाहत आहात. मान्य श्री विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहोरे आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या इनिंगमध्ये आपण रामचे पाहिले ज्याने 12 बॉलमध्ये 42 धावा केल्या. तदनंतर सचिन 9 चेंडूमध्ये त्याने 20 धावा बनवल्या. धावसंख्येचा आलेख पाहिला तर 16ची सरासरी जी मात्र पाहायला मिळाली आणि आता टार्गेट चेस करायचं. रवी आलेत ज्यांनी फलंदाजी आपल्यातून केली. स्ट्रायकर इनवर फलंदाज अभिजित ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल फुल टॉस डीप फाय लेग मध्ये चेंडू तिथे येतील क्षेत्ररक्षक मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. अभिजितच्या पाठमधून 2 धावा आहेत. 2 धावा येतील या बॉलवर 2 धावांच्या मदतीने. विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहोरे डाबल कव्हर धावसंख्या 11. 11 ऑन द बोर्ड. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 23 चेंडू 70 धावा. हे लक्ष षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल अभिजितला. रवी तयार आहेत. रवीचा बॉल पिकेट करण्याचा प्रयत्न. कॉटन बोर्डची संधी. अभिजितचा खेळ समाप्त. अजून एक धक्का विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहोरेला. मोहोरे संघासाठी मैदानामध्ये दाखल ज्याच्याकडून संघाला भरपूर आहे उम्मीद. त्याचं नाव अमित मैदानाच्या आतमध्ये. भरपूर आशा आहेत, भरपूर अपेक्षा आहेत. संघ थोडासा पाक फुटलाय. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. एक भागीदारी इथे करावी लागेल. ती भागीदारी मैदानामध्ये बनवतील का अमित आणि त्यांच्या जोडीला असणारे तुषार ते आपल्याला पाहायचंय. सलामीवीर तुषार अजून एकही चेंडू त्यांनी फेस केलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला राम त्यांना विकेट मिळताना आपण पाहिली. 3 बाद 11 धावा 81 धावांचा पाठलाग. आडव्या पॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आर्यन 11 शेडगेवाडी या टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकाचा विचार केला 3 चेंडू रवीने हाताळलेत ज्यामध्ये 2 धावा 1 विकेट त्याने मिळवताना तो पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. फुलटॉस फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकारचं क्षेत्ररक्षण मनोज आपण पाहिलं ज्याचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 12. ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 असोसिएशन एकत्रित आलेत आणि हा क्रीडा संग्राम पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतात. पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न आहे तुषारचा परंतु रवीची गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले. धावा खर्च केल्यात फक्त 3. एक महत्त्वाची विकेट देखील त्याने मिळवून दिली. सुंदर गोलंदाजी. 5 षटकांच्या सामन्यामध्ये एवढी कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला चेंडू पाकपुटला गेले. फटका इथे सुंदर आहे. तुषारच्या पाठमधून दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर चेंडू सीमा पार येतोय चौकार. संख्या आहे 16. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्यात 65. 18 चेंडू 65 धावांचा आव्हान. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली परंतु शेवटच्या
2 ते 3 षटकांमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आर्यन 11 शिडगेवाडी या टीमने केली ती कमालीची फलंदाजी होती. त्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. मैदानामध्ये अमित आहेत, मैदानामध्ये तुषार आहेत, त्यांची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 65 धावांचं लक्ष्य. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन, वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा. पहिल्याच दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग आता हळूहळू गोळा होताना आपल्याला पाहायला मिळतात. 10 संघ खेळणार आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मनोज पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका दमदार. डाऊन दी बॉल फिल्डर आहेत ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील या फटक्याचे दिवाने. चेंडू सीमा पार, षटकार. बॉल बॅक टू बॉलर, फटका दमदार आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आता बनतील फक्त दर्शक. HWMPL चौकार. इथे टाकलेला हा चेंडू लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन, लाईन मध्ये थोडंसं परिवर्तन. चेंडू डॉट आला. मनोजला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर अमित आहेत. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिल्या 26 धावा धापलकावर. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 55. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचा एज. एसटी रक्षण भरपूर चांगलं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानामध्ये मनोज करत असताना पहिल्या 2 चेंडूंवर भरपूर मोठी हल्लेबाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू डीप मिड विकेटला, तिथे षटकार आला. त्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध एक अतिशय सुंदर चौकार आपण पाहिला आणि तदनंतर मनोजचे 2 चेंडू डॉट आहेत. अमित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू इथे हाताळला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. वेल बोल्ट. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 13 चेंडू 55 धावा. चांगली कामगिरी मैदानामध्ये करत असताना मनोज पहिल्या 2 चेंडूंवर हाबी होत असताना अमित पाहायला मिळाले. परंतु कमबॅक कसं करावं हे दाखवून दिले मनोजने. 26 धावा, 3 फलंदाज बाद. फुलटॉस. फटका सुंदर आहे. काऊ कॉर्नरला एक टप्पा खा. चेंडू सीमा पार. येतोय शेवटच्या बॉलवर हा खणखणीत चौकार.
4 धावांनी पुढे आहे. म्हणजे 34 होत्या, म्हणजे 47 त्यांनी बनवल्या, तर आपण 51 का बनवू शकत नाही, हा देखील निश्चय मनामध्ये करावा लागेल. पहिला सामना प्रीमियर लीग मध्ये भरपूर महत्वाचा असतो. दीपक पाटील आलेत आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. दीपकचं षटक फार महत्वाचं आहे. स्ट्रायकर एनवर सलामीचा फलंदाज आहे, अजून देखील तग धरून आहे, परंतु एकच चौकार त्याच्या पाठमधून आला आणि बॉलही त्याने 2च फेस केलेत. तो तुषार सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आहे. 12 चेंडू 51चं समीकरण. इथे लाईन लेन पाहावे लागेल. पंचांचे दोन यात समांतर, हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने आली एक सिंगल. शेवटचे 12 चेंडू 50 ची आवश्यकता. 12 चेंडू 50 धावा विजयासाठी आवश्यक. टीम विकास अण्णा पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेला, दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडीला या धावा डिपेंड करायच्यात. 12 चेंडू 50चं लक्ष्य. एक भव्य दिव्य क्रीडांगण, क्रिकेटची पंढरी म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे. आडव्या पॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिलाय, चेंडू डॉट. चांगला चेंडू इथे येत असताना दीपक पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. 11 चेंडू आहेत 50 धावा. या नाही चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौक और छक्का. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. दीपक पाटील या स्पर्धेतील पहिला थ्रो गोलंदाज, जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. नो +1. शेवटचे 10 चेंडू, धावा बनवायच्यात आता 48. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मैदानामध्ये अमित आहे, त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यांच्या जोडीला हर्ष आलेत. आपल्या संघासाठी ते हर्ष उल्हास करतील का, तेही आपल्याला पाहायचंय. दोन धावांची पॅनल्टी देखील असेल थ्रो गोलंदाजासाठी, म्हणजेच काय समीकरण चेंज येतात. 10 बॉल आणि 46 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते तळाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 9 चेंडू आणि आता बनवायच्या 46. 9 चेंडू 46, 9 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष्य. मारुती आलेत आता, जे अधुरं शतक ते कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक चेंडू डॉट आहे. आमचे कॅमेरामन, त्यांचंही कौतुक आपण करू. संस्कार, नीरज, चांगली कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 8 चेंडू 46 धावा. ओमसाई MTC लाईव्ह. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, सफलता प्राप्त झाली आहे मारुतीला आणि आता परतावं लागेल अमित या खेळाडूला.
आर्यन आलेत 8 चेंडू आणि 40चं समीकरण. फुलटॉस इथे पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. 7 चेंडू आणि 45. 7 चेंडू 45 धावांचं लक्ष. मारुतीला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर आर्यन आहेत. मोठ्या फटक्यांसाठी सुप्रसिद्ध खेळाडू, धाबा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला मारुतीने चांगली गोलंदाजी केली. इथे पुन्हा एकदा अवांतर चेंडू जो मात्र तळला. पाक टू पाक 2 चेंडू अवांतर व्हाईटच्या रूपाने येताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धावफलकावर 5-37 धावा च्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 37. 7 चेंडू 44चं लक्ष. पूर्णपणे आर्यन 11 शेडगेवाडी. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या पाटणं फटका जो मात्र खेळलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर देखील येताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 6 आणि बनवायच्या धावा 43. पहिला सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळाला. ज्या प्रकारची फलंदाजी रामची राहिली, ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळले, त्याला भरपूर चांगली साथ सचिनने दिली. शेवटचे 6 चेंडू 43चं समीकरण संदेडीजेला. लक्ष. गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक. विकास आलेत आता शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आहेत 43 धावांचं लक्ष. स्ट्रायकर एंडवर बॅटर आर्यन. पहिलाच बॉल सुंदर असा फटका तिथे येतील क्षेत्ररक्षक. हो, त्यांच्याकडून झालेली ही चूक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 40 या धावसंख्येवर. 5 चेंडू 41 धावा. इथे टाकलेला हा चेंडू एष्टी रक्षण खराब. पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. बाईच चेंडू सीमा पार येतोय 4. दोन्ही आता इथून पुढे जेवढे संघ खेळणार त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. जे खेळाडू कक्ष आहे त्याचा वापर करणं फार गरजेचं राहील आणि 12वा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणं ही गरजेचं राहील. खास करून महादेव शेडगे 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे यांच्याकडून खास करून उपाध्यक्ष आहेत असोसिएशनचे राम आणि सचिनने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी दोघांसाठी देखील 500 रुपयाचं ऑनलाईन पारितोषिक जे मात्र दिलं जाणार आहे. महादेव शेडगे साहेबांचं पुनश्च एकदा मनापासून आभार आहेत. कारण असोसिएशन सांभाळणं एवढं सोपं नसतं. उपाध्यक्षांनी ते करून दाखवलं आणि खेळाडूंसाठी त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. त्यांचं मनापासून आभार. प्रतीक पाटील दादा जे अध्यक्ष आहेत. इथे टाकलेला हा चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत 33 धावा. पूर्णपणे एकतर्फी सामना. बॅटिंग करत असताना हबी होताना आपल्याला पाहायला मिळाली टीम आर्यन 11 शेडगेवाडी. आणि बॅकफुटला पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने देखील ढकलून दिलं. फुलटॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. ते पॅक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल तिथे येतील क्षेत्ररक्षक. बॉल कव्हर करतील
तोपर्यंत 2 धावा आणि पंचांचा वेस्ट ऑफ हाईट. बीमरचा इशारा, नो बॉल. फ्रंट फुट आहे का? ओके, फ्रंट फुट नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री प्रतीक पाटील साहेब उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटचे 2 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. यानंतर होणारी मॅच, त्यासाठी दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि शिवतेज 11 करंगळी. राखीव खेळाडू दोन्ही टीम आपले लगेच पाठवून द्यायचे. आणि ज्या खेळाडूंना बाकीचे खेळाडू 11 खेळणार आहेत त्यांची नावं देखील माहीत असणं फार गरजेचं राहील, कारण भरपूर पारितोषिक आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये आर्यन 11 शेडगेवाडी या टीमने एक मोठा विजय मिळवला 28 धाव्यांनी. अभिनंदन.